नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आयुर्वेद हे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा जो वाटा आहे ते घेत असतं. आयुर्वेदामुळे कित्येक मोठमोठ्या बिमाऱ्या असो त्या आपण नीट करू शकतो. आणि तसं जर पाहिलं तर आयुर्वेदिक हे बिना खर्चिक असतं. याचे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. फक्त माणसावरच नव्हे तर जनावरांवर देखील आपण आयुर्वेदिक पद्धतीने खूप सारे महत्त्वाचे विलाज मोठमोठ्या रोगांवरती विलाज करू शकतो. आणि जर आपल्याला आयुर्वेदाचे चांगल्या प्रकारे ज्ञान असेल किंवा त्या वनस्पतीविषयी चांगल्या प्रकारे माहिती असेल तर आपण आपल्या जनावरांवरती चांगल्या प्रकारे व तुरंत विलाज देखील करू शकतो. एकही रुपया खर्च न करता आपल्या जनावरांचे सर्व प्रकारचे जे रोग आहे, सर्व प्रकारचे जे समस्या आहेत, शेळीपालन असो, त्यानंतर गाई म्हशी पालन असो, दुग्ध व्यवसाय असो, यामध्ये अनेक प्रकारचे जे उपाय आहे, उपचार आहे ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. परंतु त्यासाठी त्या वनस्पतीविषयी नॉलेज असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर याच पद्धतीने मी एक आयुर्वेदिक वनस्पती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. ती वनस्पती आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते आणि तिचे अविश्वसनीय फायदे. ह्या व्हिडिओचा टॉपिकच आहे की ही एक वनस्पती शेळ्यांना द्या आणि जादू पहा. मित्रांनो, जादूसारखेच ही वनस्पती काम आपल्या शेळीपालनावरती, जे काही दुग्ध व्यवसाय असेल किंवा गाई म्हशी पालन असेल त्यावरती करत असते. त्यामुळे तुम्ही हा जो 5-6 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या वनस्पतीविषयी संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे कळेल. आपल्या विषयाकडे वळण्याच्या पहिले मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या यूट्यूब चॅनलवरती मी शेळीपालनाविषयी संपूर्ण माहिती घेऊन येत असतो. एक ना एक बारीकातली बारीक माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते दररोज पाहायला मिळत राहतील. चला आपण वळू आपल्या विषयाकडे. त्या वनस्पतीचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्या वनस्पतीचे फायदे अविश्वसनीय आहे. खूप सारे मोठे मोठे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. जसे शेळ्या सहजासहजी बिमार पडणार नाही, बिमार झाल्या तरी लवकरात लवकर बऱ्या होतील, त्यांना तापेवरती विलाज करता येईल किंवा ताप सहजासहजी येणार नाही, पोटात जंत होणार नाही, गोचिड चिटकणार नाही, पिसवा भोपा या दूर राहतील, अन्न चांगल्या प्रकारे पचेल, पोट फुगणार नाही, अंगावर चकाकी येईल, पोटभर चारा खातील. आणि मित्रांनो, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीही चांगल्या प्रकारे वाढेल. आता आपल्याला पाहायला मिळतं की खास करून जे लहान पिल्लं असतात त्यांच्यावरती खूप साऱ्या वेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या येतात आणि त्याच्यावरती आपल्याला सहजासहजी केमिकलचे उपचार करता येत नाही. मग त्यांना योग्य पद्धतीचे उपचार न भेटल्यामुळे काय होतं की ते मरण पावतात. लहान पिल्लांची खूप मोठ्या प्रमाणावरती मरतूक होत असते. जर तुम्ही या वनस्पतीचा पाला त्यांना खायला दिला तर त्यांची मरतूक ही जवळपास 70 ते 75% टळेल. मित्रांनो, मी तुम्हाला अजून त्या वनस्पतीचं नाव सांगितलं नाही. ती वनस्पती आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते आणि आपण तिचा कित्येकदा उपयोग देखील केला असेल, परंतु आपल्याला माहीत नाही की हिचे इतके फायदे आपण आपल्या पशुपालनामध्ये, शेळीपालनामध्ये मिळवून घेऊ शकतो. म्हणून त्या वनस्पतीचं नाव आहे लिंबाचा पाला, कडुलिंब. ही कडुलिंब वनस्पती आपल्या पशुपालनामध्ये, खास करून शेळीपालनामध्ये एका संजीवनीपेक्षा कमी नाही आहे. संजीवनी बुटीच समजून घ्या. हिच्यामुळे इतके फायदे आपल्याला प्राप्त होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर पाहिली मित्रांनो, तर आपल्याला शेळीपालनामध्ये रोगप्रतिकारशक्ती अत्यंत महत्त्वाची असते. रोगप्रतिकारशक्ती जर शरीरामध्ये असेल तर शरीराला कसल्याही प्रकारचा रोग लागत नाही. कसल्या प्रकारची जी पॅरासाईट आहे, जसे गोचिड झाली, होपा झाल्या, पिसवा झाल्या, त्या शरीरावरती येत नाही. त्यानंतर वारंवार संडास लागले, पोटात जंत होणे, कमजोरी येणे, अंगावर चकाकी नसणे, हे सारे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती अत्यंत महत्त्वाची. आणि हा वनस्पतीचं म्हणजे या लिंबाच्या पाल्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य जे आहे ते आहे शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणं. शरीरामध्ये जेही प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले आहे ते ठीक करणं. मग ते कसल्याही प्रकारचे असो, सर्व समस्यांवरती हा लिंबाचा पाला काम करत असतो. त्यामुळे शेळ्यांना हा लिंबाचा पाला देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खास करून आपण पावसाळ्यामध्ये पाहतो की लहान लहान पिल्लांची खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावरती मरतूक होत असते आणि मरतूक जर एकदा व्हायला लागली तर ती लवकर आटोक्यात येत नाही. जवळपास कधीकधी आपल्या शेळीवरील सर्वच पिल्लं ही मरून जातात. मग हे कशामुळे होतं तर कसल्या तरी प्रकारचा इन्फेक्शन त्यांना होत असतं, कसल्या प्रकारचा एक रोग येतो किंवा वातावरणाच्या दुष्परिणामामुळे कसल्या तरी प्रकारच्या बॅक्टेरियल इन्फेक्शन त्यांना होत असतं. अशा प्रकारे सर्वच जे पिल्लं आहे ते मरण पावत असतात. आणि
आपण जर विलाज करायला गेलो तर यांच्यावरती काही विलाज काम करत नाही, कारण लहान पिल्लांवरती कोणतेही केमिकलची औषधं डॉक्टर वापरायला सांगत नाही म्हणून हा आयुर्वेदिक विलाज त्यांच्यावरती एक रामबाण साबित होत असतो. आता आपण पाहू की लहान पिल्लांवरती कसल्या कसल्या प्रकारच्या समस्यांवरती हा लिंबाचा पाला काम करत असतो. ती लहान पिल्लांना आपण पाहतो की कोणतेही रोग जे आहे ते लवकरात लवकर लागतात, म्हणून त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम हा लिंबाचा पाला करत असतो. त्यानंतर जंत हे जास्तीत जास्त लहान पिल्लांमध्ये होतात. आपण पाहिलं पहिलेच की जंत याने होत नाही पोटात, तर जंत ते पोटात असो की दुसऱ्या कोणत्या भागामध्ये असो शरीरातल्या, ते सर्व याने कंट्रोलमध्ये येतात. त्यानंतर मित्रांनो चकाकी, आपण पहिलेच पाहिलं की चकाकी अंगावरती चांगल्या प्रकारे येत असते आणि लहान पिल्लांच्या अंगावर चकाकी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नंतर लहान पिल्लांना आपण पाहतो की हमेशा संडास लागत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे किंवा पचनक्रिया खराब झाल्यामुळे, जास्त दूध पिल्यामुळे हे संडास लागल्याचे दुष्परिणाम आपल्याला लहान पिल्लांमध्ये खास करून पाहायला मिळतात आणि संडासमुळेच जास्तीत जास्त मृत्यू ही लहान पिल्लांची होत असते. मग त्यावेळी आपण जर यांना लिंबाचा पाला देत राहिलं तर जर बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे संडास जर होत असेल तर ते इन्फेक्शन दूर होतं आणि त्यांची संडास ही बरी होत असते. त्यानंतर जर जास्त दूध प्यायल्याने संडास जर लागत असेल तर मित्रांनो त्यांची पचनक्रिया देखील लिंबाचा पाला जो आहे तो बळकट बनवतो, म्हणून त्यांची त्या प्रकारे संडास देखील बरी होते. आणि लहान पिल्लांवरती आपण पाहतो की जे गोचिड आहे, होपा आहे, पिसवा आहे ते लवकर लागतात. तर मग ह्या लिंबाच्या पाल्याच्या सेवनाने त्यांच्या अंगामध्ये असं कडवटपणा यायला लागतो, त्यांच्या रक्तामध्ये कडवटपणा येतो. त्यामुळे हे जे पॅरासाईट आहे, हे जे गोचिड वगैरे आहे हे त्यांना सहजासहजी लागत नाही. तर मित्रांनो आपण खूप वेळा पाहतो की आपल्या शेडवरती काही शेळ्या अशा असतात की त्यांच्यावरती कसल्याच प्रकारचे रोग सहजासहजी येत नाही, किंवा काही जनावरे अशा असतात की त्यांच्यावरती रोग सहजासहजी येत नाही किंवा त्यांच्या अंगाला गोचिड चिटकत नाही. बाकी सर्व शेळ्यांच्या अंगाला, सर्व जनावरांच्या अंगाला गोचिड चिटकलेले असतात, परंतु ह्या निवडक शेळ्यांच्या अंगाला गोचिड चिटकलेले नसतात. किंवा साथीचा रोग हा सर्वांना झालेला असतो, परंतु काही जनावरही त्याच्यापासून सुटलेले असतात. मग हे कशामुळे होतं, तर हे रोगप्रतिकार शक्ती ही स्ट्रॉंग असल्यामुळे होत असतं. लिंबाच्या पाल्याच्या सतत वापराने सर्व जनावरांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती अशी स्ट्रॉंग बनते आणि त्यांच्यावरती सहजासहजी कोणतेच रोग किंवा कसल्याच प्रकारचे जे गोचिड वगैरे आहे ते त्यांना लागत नाही. मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने आपल्याला लिंबाचा पाला शेळ्यांना द्यायचा आहे किंवा जनावरांना द्यायचा आहे. मित्रांनो सर्वात सोपं जर पाहिलं तर हप्त्यातून एक दिवस नेमायचा आहे. जसं उदाहरणार्थ रविवार घेतला, सोमवार घेतला, ह्या दिवशी सकाळची वैरण पूर्णपणे लिंबाच्या पाल्याची त्यांना द्यायची आहे आणि 3 ते 4 घंटे ते लिंबाच्या पाल्याशिवाय त्यांना काहीच द्यायचं नाही, खुराक द्यायचा नाही, चारा द्यायचा नाही, काही द्यायचं नाही. सकाळची वैरण ही लिंबाच्या पाल्याची द्यायची, मग नंतर दुपारच्या नंतर तुम्ही दुसरा चारा त्यांना देऊ शकता. अशा पद्धतीने शेळ्या ह्या लिंबाचा पाला खातील, चांगल्या प्रकारे खातील. मित्रांनो भूक लागल्यामुळे शेळ्या ह्या लिंबाचा पाला देखील खातात आणि पालाच नव्हे तर त्या काड्यांची साल देखील शेळ्या काढून खातात. ही माझा स्वतःचा अनुभव आहे. मग अजून देखील तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिंबाचा पाला शेळ्यांना देऊ शकता. जसं गवत कापून आणले त्यामध्ये लिंबाचा पाला मिक्स करून तुम्ही त्यांना देऊ शकता. भूस टाकलं त्याच्यामध्ये लिंबाचा पाला मिक्स करून टाकू शकता. घास कापून आणलं त्याच्यामध्ये लिंबाचा पाला मिक्स करून देऊ शकता. अशा पद्धतीने लिंबाच्या पाल्याच्या वापराने अशा पद्धतीने तुम्ही आपल्या शेळ्यांना लिंबाचा पाला हा खायला देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो लहान पिल्लांना लिंबाचा पाला देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग काय करायचं आहे, जे लहान पिल्लं जिथे कोंडलेले आहेत आपण त्यांच्या आईपासून त्यांना लांब कोंडतो, वेगळ्या जागेवरती कोंडतो. मग तिथे लिंबाचे दगडे आपल्याला बांधून टाकायचे आहे आणि ते लिंबाचे दगडे बांधून टाकल्यामुळे ते काय करतात की आपण पाहतो लिंबाचे दगडे बांधल्यामुळे ते काय करतात की त्याला चाटतात, त्याला चघळतात, त्याला चावतात. मग यामुळे लिंबाचा पाला त्यांच्या पोटामध्ये जात असतो. 10 दिवसाची पिल्लं झाल्यानंतर ते काहीतरी चघळायला पाहतात. मग अशावेळी त्यांच्यापुढे लिंबाचा पाला जर असेल तर ते त्याला चघळतात. मग अशा पद्धतीने लिंबाचा पाला त्यांना सुद्धा खाता येतो किंवा त्यांना सुद्धा खाल्ला जातो. तर मित्रांनो हे यूट्यूब चॅनलवरती मी अशाच पद्धतीचे आयुर्वेदिक उपचारावरती व्हिडिओज सतत घेऊन येत असतो आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, गावरान विलाज करण्याची इच्छा असेल किंवा आयुर्वेदिक विलाज तुम्हाला आपल्या शेळ्यांवरती, आपल्या जनावरांवरती करायचे असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटू याच प्रकारच्या एका नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.